घाटकोपर बोरिवलीनंतर आता जैन मुनींसाठी सरकारी रस्त्यांवर पांढरे पट्टे रंगवण्याचं काम दादर, गिरगाव आणि लालबागमध्येही पोहोचलंय। तिकडे बोरिवलीमध्ये तर अख्खा फुटपाथच पांढऱ्या रंगानं रंगवल्याचं समोर आलंय। पाहूयात। वारंवार वाद होऊनही काही जैन मंडळी मुनींसाठी मुंबईतले रस्ते आणि फुटपाथ पांढऱ्या रंगानं रंगवत असल्याचं समोर येतंय। आधी घाटकोपरमध्ये एका सोसायटीत पांढरे पट्टे मारल्यावरून स्थानिकांनी यावर आक्षेप घेतला। तो वाद संपत नाही तोच दुसऱ्या दिवशी दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांचा वाद झाला। त्याच्यात दुसऱ्या दिवशी गिरगावमध्ये पांढऱ्या पट्ट्या मारल्याचं समोर आलं आणि त्यानंतर आता बोरिवलीमध्ये तर अख्खं फुटपाथच पांढऱ्या रंगात जैन मुनींसाठी रंगवण्यात आलंय। बोरिवलीमधल्या विट्टी इंटरनॅशनल स्कूल समोरील हा फुटपाथ आहे। इथे जैन समूहाचं एक आराधना भवन आहे। त्याबाहेरचा फुटपाथ पांढऱ्या रंगानं रंगवला गेलाय। स्थानिकांचा विरोध असूनही हा एक प्रकारे सांस्कृतिक दहशतवाद असल्याचा आरोप मनसेने केलाय। पट्ट्यांबरोबर दादरमध्ये एका जैन वास्तूमधील कपड्यांचं खराब पाणी रस्त्यावर टाकलं जात असल्यानं स्थानिकांनी आक्षेप घेतलाय। संबंधित काही लोक लघवी देखील रस्त्यावर टाकत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। यावर जैन धर्मात बाथरूम अमान्य आहे, खराब पाणी घरातल्या बाथरूममध्ये न टाकण्याचं धर्माचं तत्व सांगतं, त्यामुळे आम्ही बाहेरच ते खराब पाणी टाकणार असा दावा जैन साध्वीनं केला होता। प्रत्येक धर्माचे लोक वेगवेगळ्या पट्ट्या मारतील, निळा कलर बुद्धिस्ट लोक मारतील, मुस्लिम लोक हिरवे पट्टे मारतील, असं ऍक्च्युली नाही पाहिजे। बघा, इकडे मनसेची भूमिकाचा प्रश्न नाही, इकडे सगळ्या लोकांच्या भूमिकेचाच प्रश्न आहे। प्रत्येक धर्म आणि हे तुम्ही डिफरन्शिएट करत बसलात तर मग वाद आणि हे विवाद सुरू होतील लोकांमध्ये आणि ते एकमेकांना भांडणं लावायचे प्रकार चालू होतील, दुसरं काही नाही। वो पट्टी लील के कारण मारी जाती है, जैसे कि लील होती है तो वो बहुत चिकट सा हो जाता है। और हमारे वैसे भी हमारे इधर जैन साधु संत होते हैं, वो गोचरी लेने के लिए आते हैं इधर, तो वो लील पे पैर नहीं रखते। हमारे में ऐसा माना जाता है कि उसमें बहुत जीव होते हैं, तो वो उसके कारण जीव हिंसा होती है। तो वो व्हाइट पट्टी रहती है तो वो उस पे चल के वो अपना गोचरी पानी वो सब मतलब वो आहार पानी वो अपना सब ले सकते हैं, इसीलिए व्हाइट पट्टी रखा है। बिल्डिंग में तो अलाउ होना चाहिए, मेरे शायद से बिल्डिंग में विरोध नहीं करना चाहिए। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।